प्रियजन हो, मी तुम्हाला येशूच्या नावाने शुभेच्छा देतो. तुम्ही कसे आहात? सगळं ठीक आहे ना? आनंदात आहात का? तुम्ही नेहमीच सुखी, आनंदी आणि मनःशांतीत राहा, हीच परमेश्वराची इच्छा आहे. पण कधी दुःखी असाल तरीही तोच परमेश्वर तुमच्या सोबत आहे. तुमच्या हृदयातील वेदना जाणणारा तोच आहे. तो तुमच्याशी बोलणारा आणि तुम्हाला धीर देणारा देव आहे. बर, हे ठिकाण खूप वेगळं दिसतं, वाटते का? मी कोठे आहे ओळखू शकता का? जगप्रसिद्ध सेवक डॉक्टर बिल्ली ग्राहम, तुम्ही त्यांच्याबद्दल ऐकलं का? जगभरात सर्वाधिक लोकांना प्रभूच्या मार्गावर आणून कोट्यवधी लोकांना उद्धार मिळवून दिलेले हे दैवी व्यक्ती, इथे त्यांच्या नावाने बिलिंग्राहम लायब्ररी नावाचं एक म्युझियम उभारलं आहे. ते कसे उद्धारले गेले, त्यांनी सेवेत कसे प्रवेश केला, त्यांनी कोणकोणती सेवा केली, शेवटी त्यांनी आपली शर्यत कशी पूर्ण केली आणि विजयाने आपला जीवन प्रवास कसा संपवला, हे सगळं इथे दाखवलं आहे. ही जागा कुठे आहे असं विचाराल तर अमेरिकेत नॉर्थ कॅरोलिना नावाच्या राज्यात असलेल्या शार्लट या शहराजवळ आहे. तिथल्या एका गावात ते जन्मले आणि वाढले. त्यांचे वडील मोठ्या प्रमाणावर गायींचं पालन करणारे शेतकरी होते. तिथेच त्यांचा जन्म आणि बालपण होते. म्हणूनच ज्या ठिकाणी ते वाढले तिथूनच त्यांनी आपला प्रवास सुरू केला आणि नंतर मोठे सेवक बनले. डॉक्टर बिल्ली ग्राहम यांनी जगभर सुवार्ता प्रचार केले. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे शरीर इथे आणण्यात आले आणि तसेच वॉशिंग्टन BC या राजधानीत म्हणजेच संसद भवनाजवळ ठेवण्यात आले. तेथे ठेवण्यात आले होते. पण शेवटी त्यांच्या इच्छेनुसार त्यांना इथेच या गावात त्यांनी जिथे आयुष्य घालवले त्या ठिकाणीच दफन करण्यात आले. मग त्यांच्या पत्नीला इथेच दफन करण्यात आले. त्या 99 वर्षांपर्यंत जगल्या आणि आपले जीवन पूर्ण केले. शेवटपर्यंत सुवार्तेचा प्रचार करणारे एक देवाचे माणूस. त्यांच्याविषयी बरीच माहिती इथे ठेवलेली आहे. ती पाहायला मला खूप आनंद होतो. त्यांनी वापरलेली बायबल, त्यांनी वापरलेले उपदेश मंच आणि काही वस्तू ज्या त्यांनी उपदेशासाठी वापरल्या. त्यांनी जगभरात, अगदी रशियातही सुवार्तेचा प्रचार केला आहे. ते गेले नाहीत असे देशच नाहीत असं म्हणायला हरकत नाही. भारतातही त्यांनी सुवार्तेचा प्रचार केला आहे. 1973 मध्ये चेन्नईतील एका सभेत त्यांनी उपदेश केला तेव्हा मी तिथे काउन्सिलर म्हणून सहभागी झालो होतो. मार्गदर्शन करणारा काउन्सिलर म्हणून सेवा करण्याची संधी देवाने मला दिली. हे सर्व आठवून मी प्रभूचे स्तुती करतो. म्हणूनच तुम्ही अमेरिकेत आलात तर या ठिकाणी नक्की या आणि पहा. बर, आजच्या दिवशी प्रभूने कोणता वचन दिलं आहे असं तुम्हाला वाटते का? 147वा स्तोत्र, 3रा वचन. भग्नहृदयी जनांना तो बरे करतो. तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो. तुटलेल्या हृदयांना प्रभू बरे करतो आणि त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो. शेवटी तुटलेलं मन म्हणजेच जखमी झालेलं मन, कुणीतरी काही बोलून किंवा कुणीतरी काही करून तुम्हाला दुखावलं असेल. कधी कधी आपण म्हणतो, माझं हृदय तुटले, माझं मन पूर्णपणे तुटून गेले. असं तुमच्या सोबत झाले का? तुटलेले हृदय बाहेरून दिसत नाही, ते दाखवता येत नाही. तुम्ही बाहेरून छान असल्यासारखा दाखवता, पण आतून मात्र मन तुटलेलं असतं. आतमध्ये एक जखम झालेली असते. कुणीतरी तुम्हाला दुखावले. शब्दांनी, कृतीने किंवा तुम्हाला दुर्लक्ष केल्यामुळे, अपमानास्पद बोलल्यामुळे तुम्हाला दुखावले. तुम्ही दुखावलेल्या मनाने उभे आहात, नाही का? पण कारण तुमच्या जवळ एक असा देव आहे जो तुटलेल्या हृदयाला बरे करतो, जखमांवर मल लावतो. मी क्रूसावर तुटलो होतो. मी शेवटी पूर्णपणे तुटून गेलो. मला दुखावलं. त्यांनी माझ्या शरीराला जरी जखम केली असली तरी माझ्या मनाला झालेली जखम जास्त होती. खोट्या आरोपांनी, अपमानास्पद बोलून मला कितीही नीच वागणूक दिली, मला खूप अपमानित केलं. मी जखमी झालो. त्या मार्गातून मी का गेलं माहितीये का? मुला तुझ्यासाठी, मुली तुझ्यासाठी.
तुझं दुःख मला कळतं. तू जे बोललास ते मला माहीत आहे. तुझ्या मनात किती वेदना आहे हे मला कळतं. तुझ्या अंतःकरणाच्या खोलवर तू जखमी झाली आहेस हे मला माहीत आहे. म्हणूनच मी तुझ्याशी बोलतोय. मीच तो देव आहे जो तुला जखम बरे करतो आणि मीच तो देव आहे जो जखमांना पट्ट्या बांधतो. एक गोष्ट लक्षात ठेव, निराश होऊ नकोस, कारण संकट कायमची राहत नाहीत. मी क्रूसावर दुःख सहन केलो, मला इतकी वेदना दिली, मला जखमी केलं, पण तिसऱ्या दिवशी मी पुन्हा जिवंत झालो. त्याच्यानंतर कोणालाही मला जखमी करता आलं नाही आणि या सगळ्याला एक शेवट असतो. घाबरू नकोस, दूर जाऊ नकोस, निराश होऊ नकोस. मी तुझ्याशीच बोलतोय. मी तुझ्या जखमा बांधतोय. मी तुला सांगतोय, निराश होऊ नकोस. किती अद्भुत परमेश्वर आहे ना. आता त्याच्याकडे बघ आणि सांग, प्रभू, तुम्हाला माझ्यावर किती प्रेम आहे. मी एका तुटलेल्या हृदयाने आहे. मी जखमी मनाने आहे. तुम्ही माझ्याशी बोलताय. धन्यवाद. हात हृदयावर ठेवून म्हणा, येशू, माझ्यावर तुम्हाला किती प्रेम आहे. तुम्ही जखमी मनावर मल लावता. तुटलेल्या मनाला तुम्ही धीर देता. तुम्ही माझ्या बाजूला आहात. माझ्यासाठी तुम्ही मार खाल्लात, जखमी होऊन या वाटेवरून चाललात. आता तुम्ही जखमा बरे करून पट्टी बांधले त्यासाठी धन्यवाद, स्तुती असो. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.